आज मुंबईच्या लोकलमध्ये एकाला मारायपर्यंत विचार या ठिकाणी जातो का, तर मला काय होणार नाही ही या ठिकाणी खात्री असते। एखाद्या पक्षाचा नगरसेवक डॉक्टरला मारायचं धाडस या ठिकाणी या राज्यामध्ये करतो, कारण की त्याला अभय आहे। एखादा आमदार एका संपादकाला फोन करून या ठिकाणी एका 5 मिनिटांमध्ये 36 शिव्या देण्याचं धाडस या ठिकाणी करतो, कारण की सरकारचं अभय त्याला आहे। आता नवीन एक फॅड आलेला आहे, काही झालं की SIT नेमायची, SIT नेमला की विषय तो बसतानाच गेला। सभापती महोदय, कायदा सुव्यवस्था आणि काही विषय आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यावर बोलत असताना या राज्यामध्ये जी राज्याची प्रगती जी काय झाली ती सातत्यानं आपण सांगतो। कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित गेल्या 50-60 वर्षामध्ये असल्यामुळं हे राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। परंतु आता राज्यातल्या कायद्याची परिस्थिती बघितली तर या देशामध्ये गुन्हेगारीमध्ये दुर्दैवानं नागपूरचा नंबर हा 2 नंबरला या ठिकाणी देशामध्ये लागतो। 1 नंबर पाटणा आहे। ही NCRBची आकडेवारी आहे 2024ची सभापती महोदय। बाल सुरक्षेच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती या ठिकाणी। पोक्सोच्या कायद्यामध्ये देखील या ठिकाणी दुर्दैवानं 53 मिनिटांना एका मुलीवर या ठिकाणी अत्याचार होतो, ही आकडेवारी आपली या ठिकाणी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा वाईज या ठिकाणी आकडेवारी काढली तर ही देखील आकडेवारी मोठी झालेली आपण या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सभापती महोदय, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर हे क्राईम कॅपिटल बनलेत, अशी अवस्था सभापती महोदय या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे। शहरीकरणामुळे टोळी युद्ध असेल, अंमली पदार्थाचा या ठिकाणी विळखा असेल, किंवा ज्या पुण्याचं विद्येचं माहेरघर म्हणून ज्या पुण्याची ओळख होती, आज ती ओळख कोयता गँगमुळं या ठिकाणी पुण्याची एक नवी ओळख दुर्दैवानं याच कालावधीमध्ये या देशाला देण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी झालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, परंतु या महाराष्ट्रामध्ये देखील सांप्रदायिक धार्मिक या विषयावर या सगळ्यात जास्त गुन्हे या ठिकाणी नोंदवले झाले असतील तर ते 90 गुन्हे या ठिकाणी अख्ख्या एका महाराष्ट्रात झाले। त्याच्या खालोखाल बिहार आहे 80, झारखंड 45 आणि अशा पद्धतीने, परंतु राष्ट्रीय वाटात दुर्दैवानं 25% या सगळ्या दंगलीमध्ये महाराष्ट्राचा आहे। हे किती शोभनीय आहे हे या ठिकाणी सरकारनं बघून घेणं गरजेचं आहे। सभापती महोदय, NCRBच्या अहवालामध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्यांची संख्या 2517 प्रकरणं या ठिकाणी आहेत। हरियाणामध्ये 1550, तामिळनाडूमध्ये 4344, 1 नंबर या ठिकाणी। म्हणजे दुकानं असू दे, कार्यालय असू दे, दिवसा ढवळ्या चोऱ्या होतात, त्यामध्ये देखील महाराष्ट्र दुर्दैवाने या ठिकाणी पुढे आहे। रात्रीच्या चोऱ्यांमध्ये देखील जवळजवळ 10,000 गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये देखील दुर्दैवानं त्या ठिकाणी पुढे आहेत असं म्हणावं लागेल। IPC BNS कलम 77 सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये 248 प्रकरणं या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये मॉलमध्ये कॅमेरा लावला किंवा अशा पद्धतीचं मोलेस्टेशन झालं, अशी ही प्रकरणं या ठिकाणी मोठी। नोंदणीकृत गुन्हे IPC 354 मध्ये देखील महाराष्ट्र 2362 गुन्हे, त्याच्याखाली तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्ये या ठिकाणी आहेत। लैंगिक छळाच्या गुन्ह्यात देखील जवळजवळ प्रत्येक गुन्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा नंबर पहिल्या 3-4 मध्ये दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला मिळतो। बेपत्ता महिलांची आकडेवारी सभापती महोदय या ठिकाणी काढली। गेल्या 4 वर्षातली आकडेवारी, 4-5 वर्षातली आकडेवारीचा विचार केला तर जवळजवळ 1,97,000 या ठिकाणी बेपत्ता महिला त्या ठिकाणी झाल्या। सापडल्या त्यातल्या 1,82,000। आज देखील 15,574 महिला ह्या आज देखील मनीषाताई, चित्राताई सापडत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये। ही अवस्था आज देखील आपली या ठिकाणी। 7.87% महिला आज देखील या गायब झालेल्या या ठिकाणी सापडत नाहीत, ही अवस्था आमची या महाराष्ट्राची या ठिकाणी। 7 ड्रग्सचे आज गुन्हे सभापती महोदय देशामध्ये गुन्हे दाखल होतात। 7 गुन्हे दाखल झाले की 1 गुन्हा महाराष्ट्रात दाखल होतो। एवढा ड्रग्सचा परिणाम या दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे। आणि या एकूण गुन्ह्यांमध्ये 15,641 गुन्हे नोंद झाले। देशातील एकूण अंमली पदार्थ गुन्ह्यापैकी 14.23% वाटा
हा दुर्दैवानं महाराष्ट्राचा या ठिकाणी राहिला। SC असू दे, ST असू दे, याच्यावरच्या गुन्ह्याची आकडेवारी बघितली 2024 आणि 25ची फरक बघितला तर 2-2, 3-3 टक्क्यांनी आकडेवारी वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। मग ST वरचे अत्याचार असू देत किंवा SC वरचे अत्याचार असू देत, यामध्ये देखील आकडेवारी वाढलेली दिसते। सभापतीमध्ये कुठल्याही राज्याचा क्राईम रेट हा कमी करायचा असेल तर या ठिकाणी पोलिसांचं सुसूत्रीकरण पाहिजेच, परंतु कन्व्हिक्शन रेट हा अत्यंत महत्त्वाचा। जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी भीती निर्माण होणार नाही समाजामध्ये। आज मुंबईच्या लोकलमध्ये एकाला मारायपर्यंत विचार या ठिकाणी जातो का, तर मला काय होणार नाही ही या ठिकाणी खात्री असते। एखाद्या पक्षाचा नगरसेवक डॉक्टरला मारायचं धाडस या ठिकाणी या राज्यामध्ये करतो, कारण की त्याला अभय आहे। एखादा आमदार एका संपादकाला फोन करून या ठिकाणी एका 5 मिनिटामध्ये 36 शिव्या देण्याचं धाडस या ठिकाणी करतो, कारण की सरकारचं अभय त्याला आहे, म्हणून हे धाडस या ठिकाणी वाढताना दिसते। आणि म्हणून एका बाजूला नरसापूरच्या घटनेची पाठ थोपटून घेतंय सरकार, दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखला न्याय मिळाला का हो? सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये परभणीमध्ये सभापती महोदय काय झालं, शेवटी हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं। सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी FIR दाखल करा म्हणून त्या ठिकाणी हायकोर्टाने सांगितलं। SIT झाली, SITचा रिपोर्ट अजून नाही। सोमनाथ सूर्यवंशीची ज्युडिशियल डेथ ही हार्ट अटॅकमुळे झाली। पोलिसांनी 50 लाख रुपये घ्या, ही तक्रार मागं घ्या म्हणून त्यांच्या घरच्यांना दिलं। तिने त्या SITचा 451 पानाचा रिपोर्ट आम्हाला अजून बघायला या ठिकाणी मिळाला। तुम्ही चांगल्या कामासाठी पाठ थोपटून घ्या, आमचं ना नाही आहे। आम्ही देखील या ठिकाणी कौतुकच करू की या ठिकाणी नरसापूरच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी शिक्षा झाली, त्या लहान बालिकेवर अत्याचार झाला, शिक्षा व्हायलाच पाहिजेत। परंतु दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती आहे सभापती महोदय, JFMC मध्ये 2023ची कन्व्हिक्शन रेट काय 49.3%, त्याचबरोबर 25चा काय 49.1%, सत्र न्यायालयाचा त्या ठिकाणी कन्व्हिक्शन रेट काय 44.2%। म्हणजे कन्व्हिक्शन तुमचं सेशन लेवलला, खालच्या JFMC लेवलला आज 50%चा आकडा सुद्धा या ठिकाणी तुम्ही गाठू शकलेला नाही। आणि 2022 मध्ये दोष सिद्धीचा जो दर 15% होता तो आता मात्र या ठिकाणी 11%पर्यंत खाली सभापती महोदय या ठिकाणी आलेला आहे। आणि या कन्व्हिक्शन रेटमध्ये खुनाचा कन्व्हिक्शन रेट हा जवळजवळ 27% त्या ठिकाणी कमी आलाय। खुनाचा प्रयत्न केला तो 12.46 वर या ठिकाणी आलेला आहे। लूट, घरफोडी या सगळ्याचे कन्व्हिक्शन रेट हे या ठिकाणी खाली आलेले आहेत। प्रत्येक गंभीर गुन्ह्याच्या प्रकारात दोष सिद्धीचा दर सभापती महोदय या ठिकाणी घसरलेला आहे। 9% हा काय कन्व्हिक्शन रेट झाला का? म्हणजे तुम्ही आरोपी पकडल्यानंतर त्याला शिक्षा देऊ शकत नाही, ही तुमची कायदा आणि सुव्यवस्थेची या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। हे सगळं सांगत असताना सभापती महोदय पोलीस दलाची अवस्था काय, एकूण मंजूर पदं 2,30,000, प्रत्यक्ष कार्यरत 2,05,000 पदं या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 25,000 पदं ही रिक्त या ठिकाणी आहेत। त्यातली सगळ्यात रिक्त कुठली असतील, 2800 पदं PSIची रिक्त आहेत, पोलीस कॉन्स्टेबलची जवळजवळ 21,000 पदं या ठिकाणी रिक्त आहेत, हेड कॉन्स्टेबलची 2,000 पदं रिक्त आहेत, API पासून या ठिकाणी DYSP, ACP, PI अशी मिळून जवळजवळ 1200-1300 पदं या ठिकाणी रिक्त आहेत। अशी अवस्था या राज्याची या ठिकाणी झालेली आहे। या सगळ्या विषयामध्ये सभापती महोदय NCRBच्या आकडेवारीतून कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पुढे नाही आहात अशी अवस्था बघितली तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक गुन्ह्यामध्ये या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी पुढे आहोत अशी अवस्था या ठिकाणी झाली। एका पुण्याचा आपण विचार केला, जवळजवळ 499 बलात्कार आणि 844 विनयभंगच्या केसेस त्या पुण्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत। 2025 मध्ये 473 आणि 836 घटना या ठिकाणी झालेल्या आहेत। मग नारायणगावची घटना असेल, मांजरेवाडीची असेल, राजगुरुनगरची असेल, मावळची असेल, या सगळ्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये शिये येथे एका अल्पवयीन मुलीवर या ठिकाणी खून करण्यात आला 2024 मध्ये, त्यामुळे सगळा महाराष्ट्र या ठिकाणी हादरला होता। साताऱ्यामध्ये जवळजवळ 925 गुन्ह्यांची नोंद आहे। आणि या सगळ्या घटना सांगत असताना कोपर्डीची घटना आपण या ठिकाणी अनुभवलेली आहे।
त्याच्यातून आपण काही शिकलो असं मला या ठिकाणी वाटत नाही. नाशिकचा या ठिकाणी आपण विचार करतो सभापती महोदय, कुंभ मेळावा आता तिथं होणार आहे. एका शहरामध्ये सभापती महोदय 6 प्रकरणात राज्य शासनाने SIT नेमली. आता नवीन एक फॅड आलेला आहे, काही झालं की SIT नेमायची. SIT नेमला की विषय तो बसतानाच गेला. विषय तो कोल्ड स्टोरेजमध्ये टाकायचा असेल की SIT नेमायची आणि मग तो विषय कोल्ड स्टोरेजमध्ये जातो. शालार्थ IDचा घोटाळा असेल, TCSचा विषय असेल, त्र्यंबकेश्वर पास घोटाळा असेल, म्हाडाचा भूखंड घोटाळा असेल, महिला अत्याचार प्रकरणाचा घोटाळा असेल किंवा या देशामध्ये नाशिक आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली ते खरात प्रकरण असेल. सभापती महोदय 19 गुन्हे, 19 ते 20 गुन्हे या प्रकरणामध्ये झाले. अहिल्यानगरमध्ये त्यांच्या कुटुंबियांना अटकपूर्व जामीन या ठिकाणी मिळाला. मग हा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचललीत का हो सभापती महोदय? काही नाही. ईडीचा तपास या खरात प्रकरणामध्ये चालू आहे, त्याची या ठिकाणी कुठं माहिती पुढे येत नाही. 20 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्या संदर्भातल्या चार्जशीट किती फाईल झाल्या हे सरकार अजूनपर्यंत या ठिकाणी सांगत नाही. तुमच्याकडे 19-20 गुन्हे या सगळ्या प्रकरणामध्ये झाले असतील, तुम्ही SIT या ठिकाणी नेमले असेल, त्या SITचा अहवाल द्या. त्या SITनं नेमकं या खरात प्रकरणामध्ये नेमकं काय केलं हे किमान या महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी कळावं अशी आमची अपेक्षा आहे. अंधश्रद्धेचा कायदा आपण या ठिकाणी केला स्वर्गीय दाभोळकर साहेबांच्या प्रेरणेतून, परंतु एका बाजूला त्याची अंमलबजावणी राहू दे, त्याच्या उलट खरातांसारखी माणसं निर्माण होत आहेत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सभापती महोदय, आज महाराष्ट्रातली अवस्था बघितली तर विचार स्वातंत्र्यावर या ठिकाणी हल्ला आहे. गृह खात्याचा एकूण कारभार बघितल्यानंतर, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा असेल तर उद्याचा महाराष्ट्र हा भयमुक्त असणार नाही तर भययुक्त असेल अशी अवस्था या ठिकाणी बघायला मिळते. सभापती महोदय, दुसरा विषय मिसिंग लिंकचा विषय या ठिकाणी UD मध्ये आता बाकीचं अनिल परब साहेब बोलणार आहेत, परंतु मिसिंग लिंकच्या बाबतीत मला थोडं मत व्यक्त करायचं आहे. सभापती महोदय, मंजूर या ठिकाणी 4700 कोटीचा प्रकल्प 6695 कोटीवर गेला. अंतिम खर्च 7180 कोटीवर गेला. 50% खर्च वाढ ही या ठिकाणी झाली. आता आम्ही कॅगच्या रिपोर्टची वाट बघतोय. कॅग किती पारदर्शक आहे आम्हाला बघायचं आहे की 50% वाढीचं जस्टिफिकेशन कॅग आपल्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी काय देणार आहे. आम्हाला अभिमान आहे, चांगला प्रकल्प झाला त्याबद्दल दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही, परंतु ज्यावेळी चांगला प्रकल्प झाला त्यावेळी सरकार पाठ थोपटून घेते, त्यावेळी जर चुकलं असेल त्यावेळी जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे. आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी आरसा दाखवला तर या ठिकाणी चूक महाराष्ट्रात होई आम्ही ठरवू शकत नाही. सभापती महोदय, तुम्ही देखील विरोधी पक्षात होता त्यावेळी हीच भूमिका या ठिकाणी मांडली होती. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आमच्या चुका दाखवत होता, त्यावेळी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे द्रोही म्हणलं नाही, महाराष्ट्राच्या विरोधात आहात तुम्ही असं आम्ही म्हणलं नाही. आम्ही तुमचं जे चोखलंय धोरण, तुमचं जे चुकतंय, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे एकदा या ठिकाणी मत त्यामुळं माझं म्हणण्याचा उद्देश काय, सभापती महोदय ते मुद्दाम मला कट करतात मध्ये मित्र. त्यांनी तुम्हाला जर ऑब्जेक्शन आला तर तुम्ही अजून 10 मिनिटं जास्त बोला. नाही मी क्या आता दुरुस्त करतो. सभापती मध्ये आमचा म्हणण्याचा उद्देश काय, आम्ही विरोधी पक्ष आहोत. सोशल मीडियावर जर कोण आरसा दाखवत असेल, आज सोशल मीडिया कुणाच्या हातात नाही आहे, कुणी ट्विट करावं, कुणी सोशल मीडियावर या ठिकाणी कॉमेंट्स टाकाय, तुम्ही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. परवा हायकोर्टामध्ये या ठिकाणी ज्यावेळी आपलं जिल्हाबंदीचा हद्दपारीचा आदेश एका कार्यकर्त्याला झाला, हायकोर्टानं सांगितलं की घोषणा दिल्या म्हणून तुम्ही हद्दपारी या ठिकाणी करू शकत नाही. बोलायचा अधिकार, मोर्चे काढायचा अधिकार हा सामान्य माणसाला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कोणीतरी व्यक्त झालं म्हणून त्याला धारेवर धरणं हे मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती नाही असं माझं मत आहे.